विषय मराठी, घटक संधी, प्रश्नोत्तरे. प्रश्न पहिला, शुद्ध पिपासा या शब्दाचा योग्य संधी विग्रह कोणता? पर्याय क्रमांक 1 शुद्ध पिपासा, पर्याय क्रमांक 2 शुद्ध पिपासा, पर्याय क्रमांक 3 शुद्ध पिपासा, पर्याय क्रमांक 4 शुद्ध पिपासा. बरोबर उत्तर आहे पर्याय क्रमांक 3 शुद्ध पिपासा. संधी म्हणजे दोन शब्दांमधील स्वर किंवा व्यंजन यांचा एकत्र उच्चार करताना होणारा मेळ. संधी विग्रह म्हणजे संधी झालेल्या शब्दाचे मूळ पदांत विभाजन करणे. शुद्ध पिपासा बरोबर शुद्ध अधिक पिपासा. येथे शुद्ध म्हणजे भूक या धातूपासून शुद्ध असे रूप तयार होते. पिपासा म्हणजे तहान. संधी होताना शुद्धचा शेवटचा व्यंजन त कठोर आणि पुढचे पदाचे प कठोर यामध्ये कोणताही बदल होत नाही. त अधिक प आहे तसाच राहतो. इतर पर्याय अयोग्य का? नंबर 1 शुद्ध पिपासा. शुद्ध मधील ध मृदू आहे पण संधीत त कठोरच येते. शुद्ध पिपासा. शुद्ध हे रूप अस्तित्वात नाही. क्षुध पिपासा हा विसर्ग संधीचा प्रकार सूचित करतो पण येथे विसर्ग नाही. लक्षात ठेवा, भूक शुद्ध आणि तहान पिपासा एकत्र आले की शब्द जसाच्या तसा जोडायचा. शुद्ध पिपासा. प्रश्न दुसरा, स्वभाव उक्ती याचा योग्य संधी शब्द कोणता? पर्याय क्रमांक 1 स्वभावोक्ती, पर्याय क्रमांक 2 स्वभाव उक्ती, पर्याय क्रमांक 3 स्वभावोक्ती, पर्याय क्रमांक 4 स्वभावोक्ती. बरोबर उत्तर आहे पर्याय क्रमांक 3 स्वभावोक्ती. स्पष्टीकरण, हे स्वरसंधीचे उदाहरण आहे. स्वभाव अधिक उक्ती. स्वभाव या शब्दाचा शेवटचा स्वर अ, उक्ती या शब्दाचा पहिला स्वर उ. नियम अ अधिक उ बरोबर ओ. प्रत्यक्षात अ अधिक उ बरोबर ओ ही गुणसंधी आहे. अ अधिक उ बरोबर ओ, अ अधिक उ बरोबर ओच. म्हणून स्वभाव अ अधिक उक्ती उ बरोबर स्वभावोक्ती. येथे ओ हा गुणस्वर तयार झाला. इतर पर्याय. पर्याय क्रमांक 1 स्वभावोक्ती. क अयोग्य, स्वर लोप नाही. स्वभावोक्ती हा विग्रह संधी शब्द नव्हे. स्वभावोक्ती उ टिकला पण अचा लोप सूचित करतो. पररूप होईल पण अशुद्ध. ट्रिक, अला उ भेटला की त्याचा ओ होतो. स्वभाव अधिक उक्ती बरोबर स्वभावोक्ती. गुणसंधीचा नियम लक्षात ठेवा. प्रश्न तिसरा, संधी नियमानुसार विसंगत पर्याय कोणता? पर्याय क्रमांक 1 महोरदार्य, पर्याय क्रमांक 2 गंगौघ, पर्याय क्रमांक 3 दुर्दैव, पर्याय क्रमांक 4 जनैक्य. बरोबर उत्तर आहे पर्याय क्रमांक 3 दुर्दैव. प्रथम 3 शब्दांचे विग्रह व संधी प्रकार पाहूया. महोरदार्य हा महा अधिक औदार्य, अ अधिक औ बरोबर औ गुणसंधी. गंगौघ, गंगा अधिक ओघ, आ अधिक ओ बरोबर औ वृद्धिसंधी. प्रत्यक्षात आ अधिक ओ बरोबर औ. जनैक्य
जन अधिक ऐक्य, अ अधिक ऐ बरोबर ऐ गुणसंधी. हे तिन्ही स्वरसंधीचे प्रकार आहेत. तर दुर्दैव, दु अधिक दैव, येथे दु या विसर्गांत पदाची दैवशी संधी होताना विसर्गाचा र होतो व दुर्दैव असा शब्द बनतो. ही विसर्ग संधी आहे, म्हणून विसंगत पर्याय पर्याय क्रमांक 3 दुर्दैव. महौर्दार्य, गंगौघ, जनैक्य हे स्वरांचे खेळ. दुर्दैवाला मात्र विसर्गाचा दु मेळ, म्हणून तो वेगळा. प्रश्न चौथा, संधी विग्रहाच्या नियमानुसार गटात न बसणारा शब्द कोणता? पर्याय क्रमांक 1 निष्फळ, पर्याय क्रमांक 2 निष्कपट, पर्याय क्रमांक 3 निरीश्च, पर्याय क्रमांक 4 निष्कारण. बरोबर उत्तर आहे पर्याय क्रमांक 3 निरीश्च. विसर्ग संधीचे 2 मुख्य प्रकार आहेत. नंबर 1 विसर्गाचा र होतो जेव्हा पुढील व्यंजन क, ख, प, फ यांच्याशिवाय अन्य कठोर व्यंजने जसे की य, र, ल, व, श, श, स, ह किंवा मृदू व्यंजने येतात. प्रकार दुसरा विसर्गाचा श होतो. पुढील व्यंजन क, ख, प, फ असल्यास किंवा श, श, स प्रामुख्याने क, ख पुढे श होतो. निरीश्च, नि अधिक इच्छ, येथे पुढे स्वर ई आहे. नियम, विसर्गापुढे स्वर आल्यास विसर्गाचा र होतो. उ अधिक ई, प्रत्यक्षात नि अधिक इच्छ बरोबर निरीच्छ र झाला. ही र संधी आहे, म्हणून निरीश्च इतर 3 श संधीपेक्षा वेगळा आहे. बाकी सगळे श चा षटकार निष्क, निष्कपट, निष्कारण. निरीश्च मध्ये मात्र र चा रुबाब. प्रश्न 5वा, पररूप संधीचे उदाहरण ओळखा. पर्याय क्रमांक 1 नुमजे, पर्याय क्रमांक 2 नदीत, पर्याय क्रमांक 3 खिडकीत, पर्याय क्रमांक 4 नाहीसा. बरोबर उत्तर आहे पर्याय क्रमांक 1 नुमजे. पररूप संधी म्हणजे 2 स्वरांच्या संधीत दुसऱ्या स्वराचे परस्वराचे रूप कायम राहते व पहिल्या स्वराचा लोप होतो. ही संधी प्रामुख्याने क्रियापदांमधील न उपसर्ग अधिक मूळ धातू अशा ठिकाणी आढळते. न अधिक उमजे बरोबर नुमजे, येथे पहिला स्वर अ, न मध्ये अ लोप पावला आणि दुसरा स्वर उ, उमजे मधील उ कायम राहिला, म्हणून पररूप, दुसऱ्याचे रूप. इतर पर्याय नदीत, नदी अधिक त, येथे स्वरसंधी नाही, तीच विभक्ती किंवा नदी अधिक ईत, आ अधिक ई बरोबर ए नसल्याने नाही. प्रत्यक्षात नदीत हा योग विभक्तीचा प्रकार, संधीचे उदाहरण नव्हे. खिडकीत वरील प्रमाणेच. नाहीसा, नाही अधिक सा, येथे पूर्वरूप संधी. नाहीसा मधील पहिला स्वर ई टिकला आणि दुसरा अ लोप पावला, हे पूर्वरूप संधीचे उदाहरण आहे, कारण पहिल्या शब्दातील स्वर कायम राहिला. म्हणून फक्त नुमजे हे पररूप संधीचे योग्य उदाहरण आहे. दुसरा पर स्वर टिकून राहिला की पररूप. न अधिक उमजे बरोबर नुमजे, उ टिकला, अ
गेला. प्रश्न 6वा, पूर्वरूप संधीचे अचूक उदाहरण कोणते? पर्याय क्रमांक 1 साजेसा, पर्याय क्रमांक 2 नुमजे, पर्याय क्रमांक 3 हातून, पर्याय क्रमांक 4 एक एक. बरोबर उत्तर आहे पर्याय क्रमांक 1 साजेसा. पूर्वरूप संधी. दोन स्वरांच्या संधीत पहिल्या स्वराचे पूर्वस्वराचे रूप कायम राहते व दुसऱ्या स्वराचा लोप होतो. साजे अधिक असा बरोबर साजेसा. येथे साजेमधील ए पूर्वस्वर टिकला आणि असामधील अ दुसरा स्वर लोप पावला म्हणून पूर्वरूप. इतर पर्याय नुमजे. पररूप वरील प्रश्नाप्रमाणे. हातून, हात अधिक ऊन. प्रत्यक्षात हातून हे हात अधिक ऊन मधून न आल्याने हे विभक्ती रूप असण्याची शक्यता. संधीचे उदाहरण नव्हे. एक एक, एक अधिक एक. येथे अ अधिक अ बरोबर आ होणे अपेक्षित, पण एक एक ही पूर्वरूप नसून अभ्यासाचा प्रकार पुनरुक्ती. त्यामुळे साजेसा हेच अचूक. ट्रिक. पहिला स्वर टिकला की पूर्वरूप. साजे अधिक असा बरोबर साजेसा. ए टिकला, अ गेला. प्रश्न 7वा, जलावतरण. जलावतरण या संधीचा योग्य विग्रह ओळखा. पर्याय क्रमांक 1 जल अधिक वतरण, जला अधिक अवतरण, जल अधिक अवतरण, जल अधिक वतरण. बरोबर उत्तर आहे पर्याय क्रमांक 3 जल अधिक अवतरण. जलावतरण बरोबर जल अधिक अवतरण. येथे जल, जल अधिक अ आणि अवतरण, अव अधिक तरण मधील पहिला स्वर अ, जलमधील अ व दुसरा स्वर अ, अवतरण मधील पहिला अ यांची संधी होऊन आ तयार होतो. नियम अ अधिक अ बरोबर आ, सजातीय स्वरसंधी. म्हणून जल अधिक अवतरण बरोबर जलावतरण. इतर पर्याय जल अधिक वतरण, ळ व अयोग्य, अचा लोप नाही. जला अधिक अवतरण, जलामध्ये जल अधिक आ दीर्घ, हे चुकीचे. जल अधिक वतरण, वतरण अयोग्य, कारण मूळ शब्द अवतरण आहे. ट्रिक. जल अधिक अवतरण, अ अधिक अ मिळून झाला आ, त्यामुळे सजातीय स्वरसंधी लक्षात ठेवा. प्रश्न 8वा, म्हणू अधिक अंतर या शब्दापासून तयार होणारा अचूक जोड शब्द कोणता? पर्याय 1 म्हणू अंतर, 2 मन्वंतर, 3 मंतर, 4 मनो अंतर. बरोबर उत्तर आहे पर्याय क्रमांक 2 मन्वंतर. येथे म्हणू मन अधिक उ आणि अंतर अ अधिक अनुस्वार तर. संधी होताना उ आणि अ असा संयोग आहे. संस्कृत स्वरसंधीचा यनादेश नियम. ई किंवा ई अधिक अ किंवा आ बरोबर नाही य. ई अधिक अ बरोबर य. उ किंवा उ अधिक अ किंवा आ बरोबर नाही व. उ अधिक अ बरोबर व. रू किंवा रू अधिक अ किंवा आ बरोबर नाही र. येथे उ अधिक अ बरोबर व यनादेश. म्हणून म्हणू अधिक अंतर बरोबर मन्वंतर. इतर पर्याय म्हणू अंतर, संधी केलेली नाही. मंतर नु लोप, त्यामुळे अयोग्य. म्हणू अंतर उ अधिक अ बरोबर ओ असे होत नाही. ट्रिक.
उचा होतो व म्हणू अधिक अंतर बरोबर मन्वंतर यनादेशाचा नियम उ अधिक अ बरोबर व. प्रश्न 9वा, पुढीलपैकी कोणता शब्द विसर्ग संधी नाही? 1. निरंतर, निष्कारण, निशांत, निराकार. बरोबर उत्तर आहे पर्याय क्रमांक 3 निशांत. निरंतर, नि अधिक अंतर, विसर्ग अधिक अ बरोबर र, र संधी. निष्कारण, नि अधिक कारण, विसर्ग अधिक क, श, श संधी. निराकार, नि अधिक आकार, विसर्ग अधिक आ बरोबर र, र संधी. परंतु निशांत, निशा अधिक अंत, निशा या शब्दाचा शा अधिक अंत बरोबर शांत. येथे आ अधिक अ बरोबर आ अशी सजातीय स्वरसंधी आहे. निशांतमध्ये कोणताही विसर्ग नाही, म्हणून हा विसर्ग संधीचा शब्द नव्हे. ट्रिक, निशा अधिक अंत बरोबर निशांत. इथे विसर्गाचा काहीच संबंध नाही, बाकी सगळ्यांना नि आहे. प्रश्न 10वा, दृग्गोचर या संधीचा योग्य विग्रह ओळखा. पर्याय क्रमांक 1 दृ अधिक गोचर, पर्याय क्रमांक 2 दृग अधिक गोचर, पर्याय क्रमांक 3 दृक अधिक गोचर, पर्याय क्रमांक 4 दृग अधिक ओचर. बरोबर उत्तर आहे पर्याय क्रमांक 3 दृक अधिक गोचर. स्पष्टीकरण, ही तृतीय व्यंजन संधी स्पर्श व्यंजनांची संधी आहे. नियम, पहिल्या पदाच्या शेवटी कठोर व्यंजन असेल व दुसऱ्या पदाच्या सुरुवातीला त्याच गटातील मृदू व्यंजन असेल तर कठोराच्या जागी त्याच गटातील तिसरे व्यंजन मृदू घोष येते. दृक, दृश्य धातू. दृक म्हणजे डोळा, शेवटी क कठोर अधिक गोचर मधील ग क वर्गातील तिसरे. मृदू, क च्या जागी त्याच गटातील तिसरे व्यंजन म्हणजे ग येते व संधी दृग्गोचर असा होतो. म्हणून विग्रह दृक अधिक गोचर. इतर पर्याय, दृ अधिक गोचर. दृ म्हणजे अपूर्ण. दृग अधिक गोचर. येथे दृग हा विग्रह नव्हे तर संधी झालेला शब्द आहे. दृग अधिक ओचर. ओचर अयोग्य. ट्रिक, पहिला कठोर क बदलतो तिसऱ्या मृदूत ग, म्हणून दृक अधिक गोचर बरोबर दृग्गोचर ही तृतीय व्यंजन संधी. प्रश्न 11, वाच्य अधिक अर्थ या दोन पदांची योग्य रीतीने केलेली संधी ओळखा. पर्याय क्रमांक 1 वाच्यार्थ, पर्याय क्रमांक 2 वाच्यार्थ, पर्याय क्रमांक 3 वाच्यार्थ, पर्याय क्रमांक 4 वाच्यार्थ. पर्याय 1 व 4 इथे सारखेच दिलेले आहेत. बरोबर उत्तर आहे पर्याय क्रमांक 1 वाच्यार्थ. वाच्य अधिक अर्थ. येथे वाच्य मधील शेवटचा स्वर अ, वाच अधिक य अधिक अ आणि अर्थ मधील पहिला स्वर अ. नियम अ अधिक अ बरोबर आ सजातीय स्वरसंधी, म्हणून वाच्य अधिक अर्थ बरोबर वाच्यार्थ. वाच्यार्थ हा व्यंजन संधीचा प्रकार असला तर तेथे च अधिक अ असे नाही. वाच्यार्थमध्ये अ चा लोप झाला असेल पण अयोग्य. ट्रिक, अ अधिक अ बरोबर आ, वाच्य अधिक अर्थ बरोबर वाच्यार्थ, सजातीय स्वरसंधीचा हा सोपा नियम. प्रश्न 12वा, पुढीलपैकी संधी विग्रहाच्या नियमानुसार गटात न बसणारा शब्द कोणता?
पर्याय क्रमांक 1 दुष्काळ, पर्याय क्रमांक 2 दुर्जन, पर्याय क्रमांक 3 निष्कारण, पर्याय क्रमांक 4 निष्फळ. बरोबर उत्तर आहे पर्याय क्रमांक 2 दुर्जन. विसर्ग संधीतील 2 उपप्रकार यांचा आपल्याला अभ्यास करावा लागेल. दु या विसर्गांत पदामुळे क, ख, प, फ या कठोर वर्गीय व्यंजनांपैकी एखादे आल्यास विसर्गाचा श होतो. दु पुढे क, क वर्गीय ग, घ किंवा ट वर्ग, त वर्ग, प वर्गातील मृदू किंवा स्वर य, र, ल, व, श, श, स, ह आल्यास विसर्गाचा र होतो. येथे दुष्काळ बरोबर दु अधिक काळ, काळ मधील क हा श होतो. निष्कारण नि अधिक कारण, येथे क चा श होतो. निष्फळ नि अधिक फळ, फ चा श होतो. श संधी. परंतु दुर्जन बरोबर दु अधिक जन, येथे ज हे स वर्गातील तिसरे मृदू व्यंजन आहे, त्यामुळे विसर्गाचा र होतो, र संधी. म्हणून दुर्जन वेगळा. ट्रिक. काळ, कारण, फळ आल्यावर श होतो. दुष्काळ, निष्कारण, निष्फळ. पण जन आल्यावर रफार होतो. दुर्जन. लक्षात ठेवा स्वरसंधी. या ठिकाणी स्वरांचा मेळ. प्रमुख प्रकार सजातीय अ अधिक अ बरोबर आ, ई अधिक ई बरोबर ई. गुण अ अधिक ई बरोबर ए, अ अधिक उ बरोबर ओ. वृद्धी अ अधिक ए बरोबर ऐ, अ अधिक ओ बरोबर औ. यनादेश ई अधिक अ बरोबर य, उ अधिक अ बरोबर व, रू अधिक अ बरोबर र. व्यंजन संधी. पहिल्या पदाचे शेवटचे व्यंजन व दुसऱ्याचे पहिले व्यंजन यांचा मेळ. पहिल्या व्यंजनात बदल होतो. तृतीय व्यंजन संधी महत्वाची. दृक अधिक गोचर बरोबर दृग्गोचर. विसर्ग संधी. विसर्गाचा बदल. पुढील वर्णानुसार र, श, स होतो किंवा लोप पावतो. उपसर्ग नि व दु चे प्रकार वारंवार परीक्षेत येतात. पररूप व पूर्वरूप हे मराठीतील विशेष स्वरसंधी प्रकार. नुमजे पररूप, साजेसा पूर्वरूप लक्षात ठेवावे. विसंगत शब्द ओळखण्यासाठी प्रथम प्रत्येकाचा संधी प्रकार निश्चित करा. स्वर किंवा व्यंजन किंवा विसर्ग हे लक्षात ठेवा. धन्यवाद.